आज या व्हिडिओमध्ये आपण गोळ्याची आमटी करणार आहोत। उन्हाळ्यामध्ये बऱ्याच वेळी भाज्या नसतात। अशा वेळी भाज्या काय करावे हा प्रश्न पडतो। अशा वेळी आपण घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्येच चमचमीत अशी गोळ्याची आमटी करू शकतो। गोळ्याची आमटी करण्यासाठी मी हे 2 वाट्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे। यामध्ये थोडीशी मिरची पावडर, थोडीशी हळद, धणे जिऱ्याची पूड, थोडासा हिंग, ठेचलेलं आलं लसूण, थोडीशी कोथिंबीर, चवीसाठी मीठ, थोडंसं तेल। तेलामुळे आपले हे जे गोळे आहेत ते खुसखुशीत होतात। आणि अगदी थोडंसं पाणी टाकून हे सर्व साहित्य मळून घ्यायचं। पाणी जास्त टाकायचं नाही, अगदी कमी पाण्यात सुद्धा हे गोळे चांगले मळले जातात। अशा प्रकारे गोळ्याचं पीठ घट्ट मळून घ्यायचं आणि यावर एक 5 ते 7 मिनिट झाकण ठेवायचं। आता या आमटीच्या ग्रेव्हीसाठी लागणारा सर्व मसाला आपण भाजून घेऊया। यामध्ये 1 कांदा, थोडेसे तीळ, खोबरं, लसूण, आल्याचा 1 तुकडा आणि टोमॅटो घेतलेला आहे। हे सर्व साहित्य मी भाजून घेते आहे। ग्रेव्हीच्या मसाल्याचं साहित्य सर्व मी भाजून घेतलेलं आहे। हा मसाला गार होईपर्यंत आपण हे गोळ्याचं पीठ चांगलं मुरलेलं आहे, याचे मी आता छोटे छोटे गोळे करून घेते। अशा प्रकारे छोटे छोटे चपट्या आकाराचे गोळे मी करून घेतलेले आहेत। गोल गरगरीत सुद्धा गोळे करू शकता, पण चपट्या आकाराचे गोळे जर केले तर ते लवकर शिजतात। गोळ्यांऐवजी पोळपाटावर लाटून आपण याच्या वड्या सुद्धा कापून त्या सुद्धा आपण आमटीमध्ये टाकू शकतो। मसाला आता थंड झालेला आहे, मी तो मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेते। मसाल्यामध्ये 1 कढीपत्त्याचं पान सुद्धा टाकत आहे आणि थोडीशी कोथिंबीर। थोडंसं पाणी टाकून हा मसाला बारीक करून घेत आहे। मसाला बारीक करून झालेला आहे। आता आपण फोडणीची तयारी करूया। कढई गरम झालेली आहे, फोडणीसाठी तेल टाकते। तेल थोडं जास्तच टाकायचं। मोहरी, जिरे, मेथीचे 4 दाणे, थोडासा कढीपत्ता, आपलं हे वाटण, तेल सुटेपर्यंत मसाला हा परतवून घ्यायचा। वाटण आपलं चांगलं परतलेलं आहे। याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार मिरची पावडर टाकायची। मी हे अर्धा ते पाऊण चमचा मिरची पावडर टाकलेली आहे, कारण ही मिरची पावडर खूप तिखट आहे। लवंगी मिरचीचं तिखट आहे म्हणून मी कमी टाकलेलं आहे। अर्धा चमचा हळद, हा साठवणीचा गाठी मसाला, याच्यामध्ये सर्व मसाले आहेत। धणे जिऱ्याची पावडर, चवीसाठी मीठ। हे सर्व साहित्य व्यवस्थितमध्ये परतवून घ्यायचं, म्हणजे सर्व आपली जी ग्रेव्ही आहे ती एकजीव होते। आपल्या आवश्यकतेनुसार याच्यामध्ये पाणी टाकायचं। आपली ग्रेव्ही उकळायला लागलेली आहे। ग्रेव्हीला चांगली उकळी आली की एक एक गोळा याच्यामध्ये सोडायचा, म्हणजे गोळा एकमेकांना चिकटत नाही। सर्व गोळे मी
या ग्रेव्हीमध्ये टाकत आहे। सर्व गोळे टाकून झालेले आहेत। गॅस मंद करते आणि या मंद गॅसवर 7 ते 8 मिनिट ही आमटी शिजू द्यायची, कारण गोळे आतून पण शिजले पाहिजेत। मंद गॅसवर शिजवायचे म्हणजे आतून चांगल्या प्रकारे शिजतात, नाहीतर आतून कच्चे राहतात। गोळे आपले शिजायला लागलेले आहेत। पीठ घट्ट मळल्यामुळे हे गोळे आमटीमध्ये विरघळत नाहीत। आता शिजत आलेले आहेत। थोडीशी कोथिंबीर टाकत आहे। सात 8 मिनिट होऊन गेलेले आहेत आणि गोळे आपले पूर्णपणे शिजलेले आहेत। आता मी गॅस बंद करत आहे। गोळ्याची आमटी ही पारंपरिक रेसिपी आहे। हल्ली अशा प्रकारच्या पारंपरिक रेसिपीज फार कमी केल्या जातात, कारण या रेसिपीजना वेळ जास्त लागतो। पण आपल्या घरामध्ये अशा प्रकारच्या रेसिपीज आपण वारंवार केल्या पाहिजेत, कारण आपण जर या रेसिपीज केल्या तर आपल्या घरातील लेकींना, सुनांना या रेसिपींची ओळख होते आणि त्यासुद्धा आवडीने करतात। म्हणून अशा प्रकारच्या रेसिपीज अवश्य कराव्यात। या रेसिपीज अतिशय कमी साहित्यात, घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यात अगदी सहजासहजी करता येतात, तेव्हा नक्की कराव्यात। तुम्हाला माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारची गोळ्याची आमटी अवश्य करून पहा। तोपर्यंत धन्यवाद।